जय शिवराय मित्रांनो, राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून एक वेळचं निविष्ठा अनुदान दिलं जातं। याच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक देऊन या शेतकऱ्यांना आपली केवायसी पूर्ण करण्यासाठीचं आव्हान वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। बऱ्याच सारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी केली गेलेली, परंतु अद्याप हे बरेच सारे शेतकरी केवायसी करण्यापासून वंचित आहेत आणि परिणामी त्यांच्या अनुदानाचं वितरण देखील झालेलं नाही। मित्रांनो, याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे त्या शेतकऱ्यांना देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात अनुदानाचं वितरण झालेलं नाही। काही जणांना अनुदानाचं वितरण झालेलं आहे, परंतु ते नेमकं कोणत्या खात्यामध्ये होतं हे माहीत नाही आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं तुमच्या कोणत्या खात्यामध्ये अनुदान वितरित झालेलं आहे आणि अनुदान जर वितरित झालेलं नसेल तर तुम्हाला काय कारण दाखवतंय हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक MS डायझास्टर मॅनेजमेंटचं पोर्टल बनवण्यात आलेलं आहे। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण या डायरेक्टली पोर्टलवरती याल। या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं ते म्हणजे विशिष्ट क्रमांक। तुम्हाला केवायसी करताना जो विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला होता तो विशिष्ट क्रमांक याच्यामध्ये एंटर करून सर्च करायचा आहे। आता विशिष्ट क्रमांक एंटर करून सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्या अनुदानाचं वितरण झालेलं असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये किती तारखेला झालेले, कोणती बँक आहे, शाखा वगैरे ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। त्याच्यामध्ये असलेली रक्कम सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। आता एखाद्या विशिष्ट क्रमांकाची जर रक्कम वितरित झालेली नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं कारण दाखवलं जाईल। तुम्हाला तहसील कार्यालयाशी संपर्क करा किंवा तुमच्या अधिकाऱ्याशी संपर्क करा अशा प्रकारे दाखवलं जाईल। मित्रांनो, याच्यामध्ये देखील बरीच सारी कारणं आहेत। याच्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर त्या शेतकऱ्याच्या अनुदानाचं वितरण होत नाही, कारण हे DBTच्या माध्यमातून वितरित करण्यात येणारं अनुदान असल्यामुळे याच्यामध्ये आधार संलग्न बँक खातं नसेल तर त्या अनुदानाचं वितरण केलं जात नाही। बरीच सारी बँक खाती फ्रीज होल्ड करण्यात आलेली आहेत। अनुदानाचं वितरण झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला त्याच्यामधून अनुदानाचं जे काही वाटप झालेले ती रक्कम काढता येत नाही। अशा प्रकारे करण्याचे कुठलेही अधिकार बँकांना नाहीत। याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली आहे, परंतु तुम्हाला याच्या माध्यमातून नेमकी माहिती तरी होईल की हा आपल्या या बँक खात्यामध्ये अनुदान वितरित झालेलं आहे। मित्रांनो, याचबरोबर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी 2 शिवारामध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची 2 वेळा 3 वेळा यादीमध्ये नाव आलेले आहेत आणि तुम्ही जर दुसरी केवायसी केलेली असेल तर फक्त एकाच केवायसीला फक्त एक वेळचं शासनाच्या माध्यमातून निविष्ठा अनुदान दिलं जातं। जर त्या आधारवरती जर एखादा विशिष्ट क्रमांक येऊन त्याची जर केवायसी तुम्ही केलेली असेल तर त्याचंच अनुदान फक्त खात्यामध्ये जमा होतं। एका आधारला 2-3 केवायसी करून त्याचं अनुदान देखील खात्यामध्ये वितरित होत नाही। तर अशा प्रकारे याच्यामध्ये अनुदान न येण्याची किंवा आलेलं असलं तर न मिळण्याचे कारणं आहेत आणि ती कारणं आपण ऑनलाईन पद्धतीने अगदी 2 मिनिटांमध्ये तपासू शकता। याची जी काही लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। धन्यवाद।